नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सीरीजमध्ये सर्वांचं स्वागत करतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाचे प्रश्न आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठीचे बघूयात, जेणेकरून तुम्हाला खूप माहिती भेटून जाईल. आणि हे जे काही नाद वर्दी सीरीज आहे, तो तो रोज दुपारी आपण 3 वाजता घेत असतो. परंतु आज तुम्हाला हा व्हिडिओ रात्री मी रेकॉर्डिंग करून टाकतोय, कारण मी थोडंसं बाहेर आहे. ओके, चला. बघत आपण पूर्णतः लेक्चर बघायचं आहे. रोज रात्री 9 वाजता आपण जी काही स्वप्नपूर्ती सीरीज असते आपली, स्वप्नपूर्ती सीरीजला पण तुम्ही खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद देता, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि येणाऱ्या काही वेळामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. नादवर्दीचा नक्कीच तुम्हाला हे लेक्चर आवडेल. चला. आणि जो आपलं राजगुरू पुस्तक आहे, नादवर्दीचा पुस्तक आहे, स्वप्नपूर्ती पुस्तक आहे. नादवर्दीचा जो पुस्तक आहे, तो 2018 पासून ते 2024 पर्यंत आलेले जेवढेही पोलीस भरतीचे प्रश्न आहेत, सर्व जिल्ह्याला चालक, शिपाई, एस-आर-पी सगळ्यांना, तर त्या प्रश्नाचा हा संच आहे, लक्षात ठेवा. आणि स्वप्नपूर्ती सीरीज आहे, हे प्रत्येक प्रश्नाचं अगदी डिटेलमध्ये विश्लेषण आहे, जो आपण रोज रात्री 9 वाजता फळ्यावरती घेत असतो. ओके, कोणते पुस्तक घ्यायचे असेल तर तुम्ही मार्केटमध्ये दुकानात जाऊन पुस्तक घेऊ शकता. Amazon, फ्लिपकार्ट किंवा MPSC बुक्स. ओके, MPSC बुक्स.com ह्याच्यावर तुम्हाला Amazonपेक्षा पण स्वस्त पुस्तक भेटतील. या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ओके, डेमो पाहण्यासाठी ह्या नंबरला किंवा अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता. चला, एकदा लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलं होतं, ज्याचं अगोदर उत्तर जाणून घेऊयात. आधुनिक भारताचे जनक कोणास म्हटले जाते? आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर हे व्यक्त राजा राममोहन राय, पर्याय क्रमांक 1. राजा राममोहन रायांना आपण काय म्हणतो? आधुनिक भारताचे जनक असं म्हणतो. लक्षात ठेवा. पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म आहे. पश्चिम बंगालचे होते हे. पश्चिम बंगालमध्ये कोणत्या ठिकाणी जन्म झाले हा पण प्रश्न विचारतात. राधानगर या ठिकाणी. राधानगर या ठिकाणी. आणि राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नामुळेच 1829 मध्ये सतीबंदीचा जो काही कायदा आहे, हा सतीबंदीचा कायदा देखील करण्यात आला आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक त्यावेळेस भारताचे कोण होते? गव्हर्नर होते. लक्षात ठेवा. 1829 IMP आहे. यांनी 1828 मध्ये ब्राह्मो जो समाज आहे आपला, ब्राह्मो समाज, या ब्राह्मो समाज स्थापना देखील केलेलं आहे. यांनीच 1816 मध्ये वेदांत जो सोसायटी आहे, वेदांत सोसायटी याची देखील स्थापना केलेलं आहे. 1826 मध्ये. ओके, 1825 मध्ये साधारणतः यांनी वेदांत कॉलेजची स्थापना करतात. वेदांत कॉलेज याची स्थापना आहे. लक्षात ठेवा. 1815 मध्ये क्रम मागं पुढे असतील, परंतु लक्षात ठेवा 1815 मध्ये यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहेत. आत्मीय सभा, लक्षात ठेवा. हे तर राजा राममोहन रॉय IMP व्यक्तिमत्व. यांना आपण आधुनिक भारतात जनक, भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असंही म्हणतो आपण. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे आपण ह्यांना म्हणतो. राजा राममोहन रॉय, लक्षात ठेवा. आणि भारताच्या ओके, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतो आपण? तर ते लोकमान्य टिळक आहेत. ॲलन ह्यूम यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसचे जनक आहेत किंवा संस्थापक आहेत. ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम म्हणतो आपण. लक्षात ठेवा. कळालं? चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे, ओके, पदार्थांच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला काय म्हणतात? पदार्थांची अवस्था आहे ती गतिमान झाली असेल तर साधारणतः गतिज ऊर्जा असे म्हणतात. सर्वांना माहिती असायला पाहिजे. हे आहे गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा लक्षात ठेवा. गतिमान अवस्थेमुळे. आणि जे काही एखादा जर पदार्थ जर स्थिर असेल त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा राहते. पण ऊर्जा राहते हे लक्षात ठेवा. स्थितीज ऊर्जा आहे. ह्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर आहे. आपण जर हे स्थिर असलेल्या पदार्थाला जर गतिमान केलं, ओके, गतिमान अवस्था त्याला केली, तर ते ऊर्जा कन्वर्ट होईल आपल्या गतिज ऊर्जामध्ये. स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा तुम्हाला माहिती असेल. लक्षात. चला, पुढचा प्रश्न. पाण्यात विरघळणारे विटामिन कोणते आहे? जीवनसत्वाचा शोध कोण लावला असेल? सर्वात पहिल्यांदा जीवनसत्वाचा शोध लावले फुंक या शास्त्रज्ञाने. शोध लावला कोणी? फुंक या शास्त्रज्ञाने शोध लावलाय. आणि विटॅमिन हे 2 प्रकारचे येतं. एक आहे मेदामध्ये विरघळणारे, दुसरं आहे पाण्यामध्ये विरघळणारे. मेदामध्ये विरघळणारे येतं A, D, K आणि E. पाण्यामध्ये विरघळणारे येतं B आणि C. असे 2 विटॅमिनचं, ज्याला काय म्हणतो? ब व क असे म्हणतो. ब आणि क, बी अँड
सी लक्षात ठेवा. बी हे ग्रुप आहे. बी हे एक 8 विटॅमिनचं काय आहे ग्रुप आहे हा वाला. आणि विटॅमिन जो सी आहे त्याचं ॲस्कॉर्बिक आम्ल असं सायंटिफिक नाव आहे. ओके, याचं शास्त्रीय नाव काय असेल ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा आम्ल, ॲस्कॉर्बिक आम्ल सी वाला. जेवढे ही आंबट वर्गीय जे काही फळे आहेत, आंबट वर्गीय फळे ह्या सगळ्यांमध्ये काय सापडतं सी सापडतं, विटॅमिन सी. पुढचा प्रश्न, न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असंही म्हणतात? तर हे नियम आहे पहिला नियम. न्यूटनच्या गतिविषयक 3 नियम माहिती असतील तुम्हाला. ओके, त्यापैकी जो पहिला नियम आहे हा पहिला नियम खूप खूप महत्त्वाचा आहे, ज्याला गतिविषयक पहिला नियम असे म्हणतात. जो जडत्वाचा नियम आहे. जडत्वाचा नियम म्हणजे काय? पदार्थ किंवा एखाद्या वस्तूवर बाह्य बल जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत ती जी काही वस्तू आहे ती वस्तू आहे त्या स्थितीमध्ये राहते, आहे त्या स्थितीवर राहण्याचा प्रयत्न करते. त्याला म्हणतो आपण काय? जडत्व. जडत्व लक्षात ठेवा. आणि न्यूटनने गतीविषयक 3 नियम मांडलेली होती, लक्षात ठेवा. त्याला आपण आयझॅक न्यूटन असं म्हणतो. न्यूटन ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध पण लावलेला आहे. गुरुत्वाकर्षण याचा शोध कोणी लावला असेल तर त्यात आयझॅक न्यूटन. पुढचा प्रश्न, पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, चर्चगेटला. चर्चगेट कुठे येतं? मुंबईला आहे. हे आहे पश्चिम रेल्वेचं. आणि मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे मध्य रेल्वे आहे, या मध्य रेल्वेचं मुख्यालय येथे येतं. ओके, सेंट्रल रेल्वे म्हणजे मुंबई मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपले 2 रेल्वे विभाग आहेत. टोटल एकूण जे रेल्वे विभाग आहेत एकूण आहेत 18. ह्या 18 पैकी 2 येत आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या. आणि 18वा रेल्वे विभाग कुठला असेल? 18वा आहे, लेटेस्ट आहे, विशाखापट्टणम. चला पुढचा प्रश्न, हुतात्मा दिन हा कधी साजरा केला जातो? हुतात्मा दिवस कधी असतं? ज्या दिवशी हा दिवस आहे 30 जानेवारी. या दिवशी 1948 मध्ये हत्या करण्यात आली होती. कुणाचं? महात्मा गांधी यांची. 30 जानेवारी 1948 मध्ये दिल्ली या ठिकाणी महात्मा गांधींची हत्या करण्यात आलेलं आहे. असा तो दिवस आहे 30 जानेवारीला, लक्षात ठेवा, जो आपण हुतात्मा दिवस म्हणून साजरा करतो. शहीद दिवस कधी असतं? शहीद दिन कधी असतो? हा असतो 23 मार्चला. 23 मार्चला ज्या ठिकाणी 3 व्यक्तींना फाशी देण्यात आली होती या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आले 23 मार्च 1931 मध्ये, लक्षात ठेवा. त्याला आपण शहीद दिवस म्हणतो, आपण IMP आहे. आणि हुतात्मा दिवस कधी असतो? तर 30 जानेवारीला असतो, महात्मा गांधी यांची हत्या. अच्छा, महात्मा गांधी यांची जयंती पण असते. महात्मा गांधी यांची जयंती जो 2 ऑक्टोबरला असतो. 2 ऑक्टोबरला असतो, जो आपण काय करतो? जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा करतो. जागतिक अहिंसा दिवस किंवा राष्ट्रीय स्वच्छता दिन महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, 2024 या सत्राचे IPL विजेता संघाचा कर्णधार कोण आहे? ओके, 2024 जो काय IPL होतं, ही IPL कोणी जिंकलं आहे? कोलकाता नाईट रायडर्सने जिंकलं होतं, KKRने जिंकलं होतं. आणि याचं कर्णधार कॅप्टन कोण होता? तर तो आहे श्रेयस अय्यर, लक्षात ठेवा. आणि जो IPL आहे यंदाचं नुकतंच पार पडलं आहे IPL, लेटेस्ट नवीनवाला ज्यांनी जिंकलं तो आहे RCB, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. याचं कर्णधार कोण असेल? विराट कोहली नाही. ओके, लक्षात ठेवा. हे आहेत रजत पाटीदार. पुढचा प्रश्न, चंद्रयान 2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? काय आहे? विक्रम. ओके, विक्रम हे लँडर आहे. आणि जो रोवर आहे, रोवर काय असेल? प्रज्ञान हे रोवर आहे. आणि विक्रम हे काय? लँडर आहे. चंद्रयान 2 मोहीम लक्षात ठेवा, जी सोडते आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो म्हणतो आपण. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट
1969चे आहे आणि सध्या याचे डॉक्टर व्ही नारायणन हे इस्रोचे कोण येतं अध्यक्ष येतं. डॉक्टर विक्रम साराभाई पहिले होते अध्यक्ष आणि इस्रोचं हेडक्वार्टर आहे बेंगळुरू या ठिकाणी. बेंगळुरू या ठिकाणी. पुढचा प्रश्न, सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबके, वादळे व त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आलेली आहे? ही आहे आदित्य L1 मिशन. आदित्य L1 मिशन महत्त्वाचं आहे. हे भारतानं आखलेलं आहे. भारतानं याच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण करण्यासाठी नासाची मिशन कुठलं असेल, नासाचं मोहीम कुठलं असेल तर ते पार्कर सोलार प्रोब. पार्कर सोलार प्रोब लक्षात ठेवा. घ्या पुढचा प्रश्न, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय असेल? हे आहे खाण्याचा सोडा. ओके, खाण्याचा सोडा हा ज्याला आपण काय म्हणतो सोडियम बायकार्बोनेट असे म्हणतो. ह्याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट ज्याला आपण NaHCO3 असं म्हणतो. ओके, याचं केमिकल रासायनिक सूत्र काय असेल? NaHCO3 आहे. लक्षात ठेवा. सोडियम बायकार्बोनेट आहे IMP जो खातो आपण. आणि जो धुण्याचा सोडा आहे ह्याला काय म्हणतो आपण? ओके, ह्याला म्हणतो आपण सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजेच कुठलं? Na2CO3. Na2CO3. पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? ही आहे राष्ट्रीय युवक दिवस. राष्ट्रीय युवा दिन. राष्ट्रीय युवक दिवस लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंद कधी असतं? 12 जानेवारीला आहे. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिवस असतो लक्षात ठेवा. आणि जागतिक युवा दिवस कधी असतो? जागतिक युवक दिन हा असतो 12 ऑगस्टला. 12 ऑगस्टला, ज्या दिवशी आपण जागतिक हत्ती दिन म्हणून देखील साजरा करतो. हत्ती दिवस आणि युवक दिवस दोन्ही 12 ऑगस्टला आहे. स्वामी विवेकानंद यांचं पूर्ण नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त. नरेंद्र विश्वनाथ दत्त लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1958 पासून दिला जातो. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? रॅमन मॅग्सेसे होते फिलिपाईन्स या देशाचे अध्यक्ष. कुठल्या देशाचे होते? फिलिपाईन्स या देशाचे हे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. फिलिपाईन्सची राजधानी काय असेल? मनिला आहे. मनिला या ठिकाणी एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय आहे. ADBचं मुख्यालय मनिला आहे. त्यानंतर मनिला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था पण आहे. तांदूळ संशोधन संस्था येथेच आहे. बाकी फिलिपाईन्स या देशाचं चलन काय असेल? चलन आहे पेसो. पेसो हे चलन आहे फिलिपाईन्समध्ये. ताल नावाचं एक ज्वालामुखी जो शिखर आहे हे देखील येतो. ताल नावाचं ज्वालामुखी शिखर कुठं आहे? ह्या आपल्या फिलिपाईन्समध्येच आहे. ओके, ताल लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हे मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते? 1958 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सर्वात पहिल्यांदा देण्यात आलं होतं कोणाला? तर आपल्या भारतीय व्यक्तींना आचार्य विनोबा भावे यांना. आचार्य विनोबा भावे. ओके, लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त रॅमन मॅग्सेसे जो पुरस्कार आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा एकच मिनटं थोडंसं रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा जो काय पुरस्कार तो 2025 मध्ये एका संस्थेला भेटले आहे. NGOला भेटले, जी पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे. त्याचं नाव आहे एज्युकेट गर्ल्स. एज्युकेट गर्ल्स नावाची संस्था लक्षात ठेवा. सफिना हसीन हे याचे संस्थापक आहेत ह्या NGOचे. पुढचा प्रश्न, राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? हे शहर आहे कोलकाता. कोलकाता राजधानी आहे पश्चिम बंगालची, जे की हुगळी या नदीच्या काठी येतं. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी भारतामध्ये पहिली मेट्रो धावली होती
आणि मेट्रो रेल्वे विभागाचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. ह्याला आपण आनंदी शहर असंही म्हणतो, आपण सिटी ऑफ जॉय, आनंदी शहर असंही म्हणतो. पुढचा प्रश्न, थॉमस चषक किंवा थॉमस कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप हा आहे बॅडमिंटनशी संबंधित. ओके, बॅडमिंटनशी संबंधित आहे थॉमस कप. लक्षात ठेवा, थॉमस कप पण आहे आणि अजून एक कप आहे उबेर कप. थॉमस कप आणि उबेर कप दोन्ही आहे या बॅडमिंटनशी संबंधित. लक्षात ठेवा. ओके, संतोष ट्रॉफी कशा संबंधित आहे? संतोष कप, संतोष कप हे आहे फुटबॉल, फुटबॉल संतोष ट्रॉफी. लक्षात ठेवा. आणि रणजी ट्रॉफी, रणजी करंडक हे आहे क्रिकेट. रणजी क्रिकेट आहे, क्रिकेट संबंधित. देवधर ट्रॉफी पण आहे बघा, देवधर कप हे देखील क्रिकेट संबंधित आहे. पुढचा प्रश्न, संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग हा कोणता आहे? तर हे निघतं देहूवरून, देहूवरून देहू ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर हे आहे पालखी मार्ग. लक्षात ठेवा. संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला होता, त्यांची जन्म आणि समाधी दोन्ही एका ठिकाणी आहे, त्या ठिकाणी म्हणजे देहू. देहू हे इंद्रायणी या नदीच्या काठी येत असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची जी काही समाधी आहे, त्या समाधी आहे आपल्या इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी या ठिकाणी, आळंदी. संत तुकाराम महाराज, लक्षात ठेवा, त्यांनी वारकरी जो संप्रदाय आपला वारकरी संप्रदायाचा कळस रोवला गेलेला आहे यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न, दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजे सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशनचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ही नेपाळ या देशाची राजधानी काठमांडू येथे आहे. नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे सार्कचं मुख्यालय. या सार्कमध्ये 8 सदस्य देश येतात, ज्याच्यामध्ये भारत आहे का? यस, भारत आहे, भारत आहे. लक्षात ठेवा, 8 सदस्य देश आहेत सार्कमध्ये. आणि याची स्थापना झाली होती 1985 मध्ये, 1985. पुढचा प्रश्न, कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? हा आहे केरळ. कथकली केरळमध्ये आहे. आणि केरळमधील हा शास्त्रीय नृत्य अजून एक आहे मोहिनी अट्टम नावाचं, मोहिनी अट्टम आणि कथकली हे दोन येतं. अच्छा, कथ्थक कुठं आहे? कथ्थक येतं उत्तर प्रदेशमध्ये. भरतनाट्यम, भरतनाट्यम येतं तामिळनाडूमध्ये. कुचिपुडी कुठं आहे? कुचिपुडी हा जो नृत्य आहे तो आंध्र प्रदेशमध्ये येतो. असे एकूण 8 काय तर शास्त्रीय नृत्य आहेत आपल्याकडं, 8 शास्त्रीय नृत्य आहेत. लक्षात ठेवा. सत्रिया जो आहे तो आसाममध्ये येतो, मणिपुरी जो आहे तो मणिपूरमध्ये येतो, ओडिसी जे आहे ते ओडिसामध्ये येतं. पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतात राष्ट्रीय न्याय संहिता, ज्याला आपण नवीन कायदे म्हटलेले, तर ही संपूर्ण न्याय संहिता 2023 BNS म्हणतो आपण त्याला, भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू झाली? म्हणजेच काय, हे नवीन 3 जे कायदे आहेत, कुठले कुठले? BNS आहे, BNSS आहे आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो बनला BSA. ह्या तिन्ही कायद्याची अंमलबजावणी कधी झाली होती? तर तिन्ही कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे 1 जुलैला, 1 जुलै 2024 मध्ये अंमलबजावणी झाली. लक्षात ठेवा, BNS जे पूर्वी होतं इंडियन पिनल कोड IPC होतं. BNS म्हणजे काय? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, जे पूर्वी होतं CRPC. आणि BSA म्हणजे काय? भारतीय साक्ष अधिनियम, जो पूर्वी होतं इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. ते आता 1 जुलै 2024 पासून लागू झालेलं आहे. आणि 1 जुलै 2017 पासून लागू झाला होता GST. पुढचा प्रश्न, नथुला खिंड हे भारताच्या कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड हे आता सिक्कीममध्ये, सिक्कीममध्ये आहे नथुला खिंड. आणि सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. प्रेमसिंग तमांग हे सध्या मुख्यमंत्री आहेत सिक्कीमचे. ओके, लक्षात ठेवा. सिक्कीम याच्यामध्ये अजून एक खिंड आहे जेलेपला, जेलेपला आणि हे नथुला हे दोन्ही खिंडी सिक्कीम राज्यामध्ये येतात. लक्षात ठेवा. कांचनगंगा जो राष्ट्रीय उद्यान आहे, कांचनगंगा जागतिक वारसा स्थळ पण आहे, तो सिक्कीममध्येच येतो. पुढचा प्रश्न, युनोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? युनोचे हेडक्वार्टर कुठे येतं? युनोचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये, न्यूयॉर्क या ठिकाणी मुख्यालय. आणि न्यूयॉर्क येतं अमेरिकामध्ये, ज्याला मग गगनचुंबी इमारतीचे शहर म्हणतो आपण. UNDPचं पण मुख्यालय इथंच येतं, युनायटेड नेशन्सचं डेव्हलपमेंट प्रोग्राम न्यूयॉर्कमध्ये. त्याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये झाली होती ह्या
युनोचं युनोचे पहिले अध्यक्ष होते ट्रिग वेली, जे की नॉर्वेचे होते, आणि अँटोनिओ गुटेरेस हे सध्या युनोचे प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? हे संतूर वादन करतात. संतूर वादक लक्षात ठेवा. संतूर वेगळं आणि सतार वेगळं. सतार वेगळं. सतार आहे तर पंडित रविशंकर. पंडित रविशंकर ज्यांना पहिल्यांदा ग्रॅमी पुरस्कार, सर्वात पहिल्यांदा पहिले भारतीय व्यक्ती ज्यांना ग्रॅमी पुरस्कार भेटला, पंडित रविशंकर यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न सर्व पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया हे आहेत बासरी वादक. बासरी हरिप्रसाद चौरसिया आहेत. त्यानंतर पन्नालाल पन्नालाल घोष आहेत. ओके, हे वाजवतात बासरी. तबला वादक आहे झाकीर हुसेन. पुढचा प्रश्न, संरक्षण संशोधन व विकास संस्था, त्याला आपण DRDO म्हणतो. ओके, DRDOचे मुख्यालय कुठे असेल तर दिल्ली या ठिकाणी आहे. दिल्ली या ठिकाणी DRDOचे मुख्यालय. आणि 1 जानेवारी 1958 मध्ये DRDOची स्थापना झालेली होती. 1 जानेवारी 1958ला स्थापना आहे, लक्षात ठेवा. सध्याचे अध्यक्ष डॉक्टर समीर कामत. डॉक्टर समीर कामत हे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि डॉक्टर दौलतसिंह कोठारी हे पहिले अध्यक्ष होते. DRDOचे पहिले अध्यक्ष होते दौलतसिंह कोठारी, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय लष्करातील चिनूक हे काय आहे? चिनूक हे एक हेलिकॉप्टर आहे. चिनूक काय? हे एक हेलिकॉप्टर आहे. चिनूक लक्षात ठेवा. चिनूक हेलिकॉप्टर पण आहे. आणि अजून एक हेलिकॉप्टर आहे त्याचं नाव आहे अपाचे. अपाचे असू द्या किंवा चिनूक असू द्या, हे दोन्ही पण कोणती संस्था बनवतं? कंपनी आहे बोईंग. बोईंग कंपनी ही अमेरिकेची आहे. बोईंग अमेरिका, लक्षात ठेवा. आणि अजून एक आहे डसॉल्ट रायफल. डसॉल्ट एव्हिएशन कंपनी आहे, फ्रान्सची कंपनी आहे डसॉल्ट. ह्या कंपनीतर्फे राफेल विमान बनवले जातात. आणि राफेल भरपूर आपण जवळपास 114 रायफल आपण नुकतंच घेतलेला आहे फ्रान्सकडून. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विषाणू संस्था कोठे आहे? हे पुण्यामध्ये आहे. सोपं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये तसं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पण आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया SIRAM. ओके, सिरम पण कुठं आहे? इथंच आहे, पुण्यामध्येच आहे सिरम नावाची संस्था. पुढचा प्रश्न, भारतीय शेअर बाजाराचे नियमन कोण करतं? भारतीय शेअर बाजार म्हणजे कुठलं? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी आहे, लक्षात ठेवा. ओके, शेअर बाजार जे आहेत, उदाहरणार्थ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. ओके, हे सर्वांवरती कंट्रोल कुणाचा आहे? यांचा आहे, सेबीचा आहे. सेबी ज्याची स्थापना 1988 मध्ये झाली होती. सेबीला 1992 मध्ये वैधानिक दर्जा भेटलेला आहे. वैधानिक दर्जा भेटला, लक्षात ठेवा. सध्या सेबीचे अध्यक्ष आहेत तुहिनकांत पांडे. हे सध्या सेबीचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, लक्षात ठेवा. माधवीपुरी बुच हे सेबीची पहिली महिला अध्यक्ष देखील होत्या. आणि हेडक्वार्टर येतं सेबीचं मुख्यालय येतं मुंबईला. मुंबई या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे आजचे आपले प्रश्न. अगदी छान पद्धतीने शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? कोठे आहे? कांदा बाजारपेठ कोठे आहे? ऑप्शन तुमच्या समोर, उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ह्याचं उत्तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. चला, इथे थांबूयात. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. राजगुरू पुस्तक हे अशा पद्धतीचं पुस्तक आहे आपलं. संपूर्ण GKचा ठोकळा, 1 लाइनर्स ठोकळा, म्हणजेच 22,500चा ठोकळा राजगुरू आहे. स्वप्नपूर्तीमध्ये पण भरपूर प्रश्न आहेत, जे हस्तलिखित नोट्स आहेत. 2023 आणि 24मध्ये पडलेले GKच्या प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण हस्तलिखितमध्ये या ठिकाणी केलं आहे. हे पुस्तक तुम्ही घरपोच मागून घेऊ शकता. स्वप्नपूर्ती पुस्तकावरती सध्या ऑफर चालू आहे. 199 रुपयाला स्वप्नपूर्ती पुस्तक तुम्हाला घरपोच भेटून जाईल. ओके, 230 ऐवजी 199 रुपयाला तुम्हाला पुस्तक घरपोच आहे, लक्षात ठेवा. आणि नादवरतीचं पुस्तक, याच्यामध्ये पण आपण 2018 पासून ते 24 पर्यंत आलेले प्रश्न, एवढे सगळे प्रश्न आपण घेतलेले आहे. कोणतेही पुस्तकाचं डेमो पाहण्यासाठी तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जाता लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रापर्यंत सबस्क्राईब करा. आणि कंटिन्यूपणे लेक्चर बघत जावा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन होऊन जाईल. ओके, चालेल, थांबूयात आपण. थँक्यू. जय हिंद.